हो आपल्याशी बोलली, पण तिच्या फॅमिलीच्या जीवावर जर बेतलंय असं तिला वाटत असेल तर ती पोरगी बिचारी काय करणार? आनंद, उद्या तुझ्या आईच्या डोक्यावर कोणी बंदूक ठेवली आणि तुला सांगितलं खोटं बोल, तर तू काय करशील? हा एक्झॅक्टली. आणि राजवाड्यांनी तर कान बंद करूनच टाकलेत. म्हणजे त्यांचा भाऊ चुकू शकतो हे त्यांना मान्य करायचं नाहीये. मान्य कशाला, साधी शक्यता गृहीतही धरायची नाहीये त्यांना. कारण स्वानंदी हे असंच आहे. समर जीव तोडून प्रेम करतोच अंशुमनवर, पण अंशुमनचा डोळा फक्त त्याच्या पैशांवर आहे. फक्त अंशुमनचा नाही, सगळ्यांचाच. नाही नाही, अहो अधीराचं खूप प्रेम आहे तिच्या पिंटर दादावर. आणि इनफॅक्ट तुम्हाला माहितीये का, आम्ही आता गेलो होतो ना तेव्हा आमच्या ऍक्सिडेंट बद्दलचं स्वप्न पडलं होतं काकूंना. म्हणून खूप काळजीने त्यांनी अंशुमनला आमच्या पाठीमागे पाठवलं होतं. वहिनी, माझा या कशावरही विश्वास नाहीये. अहो नाही, तसं नाहीये. आधिराची गोष्ट वेगळी आहे. तिचा आणि समरचा बॉन्ड जेन्युइनच आहे आणि खरंच त्यांचं एकमेकांवर आहे प्रेम. पण बाकी काकू, अंशुमन, अर्पिता ते तुला अजून काही माहित नाहीये. म्हणजे समर खूप करतो त्यांच्यासाठी, सगळी धावपळ करतो, त्यांना हवं ते सगळं त्यांना पुरवतो, त्यांचा प्रत्येक शब्द झेलतो तो. पण या सगळ्यांच्या लेखी त्याला शून्य किंमत आहे. हे आम्ही इतकी वर्ष बघत आलो आहे. माझी ती एवढी चिडचिड होती नाही सगळं बघून, आणि समरला काही पटतच नाही. आणि एका लिमिटच्या पलीकडे आम्ही काही बोलू शकत नाही ग. म्हणजे त्याला त्याच्या कुटुंबाविरुद्ध किती आणि काय काय सांगणार नाही का? आय एम सॉरी, पण मी तशी नवीन आहे कुटुंबात आणि मला ह्याबद्दल काही कळत नाहीये. कारण खरंच माझ्यासमोर तरी सगळे खूप प्रेमाने वागतात राजवाड्यांची. स्वानंदी, तुला माहितीये अर्पिताच्या बाळाचं उष्टावण होतं ना, तेव्हा समरने काय काय केलं होतं त्या कार्यक्रमात. म्हणजे जरा कसर नव्हती ठेवली. अर्पिताला आवडलेला सोन्याचा बोल आम्ही राजस्थानवरून घेऊन आलो होतो आणि त्या बोलपायी त्याने अख्खा राजवाडा विकत घेतला होता. किती एक्सायटेड होता तो. मामा आहे, बाळाला मांडीवर घेऊन उष्टावण करणार, हो की नाही रे? पण शेवटी काय झालं, काकूने उष्टावणासाठी पाटावर कुणाला बसवलं? अंशुमनला. आणि नेहमीच आहे, हे काही नवीन नाही आमच्यासाठी. दरवेळी काहीतरी करून ते त्याच्यावर अन्यायच करतात. सगळं करतो समर आणि क्रेडिट बाकीचे घेऊन जातात. तो कष्ट करायला आणि बाकी सगळे त्याचे पैसे उडवण्यासाठी आहेत. निकिता बस, म्हणजे आपण उगाच तिच्या मनात काहीतरी वाईट साईड भरून देतो असं नको व्हायला. आनंद, आपण तिच्या मनात काही भरवत नाही होत. तिला सावध करणं आपलं काम नाहीये का? स्वानंदी, मान्य आहे मला, आज ना उद्या तुला सगळं कळणारच आहे, पण तुला माहीत असावं असं मला वाटतं म्हणून सांगते. तू प्लीज काळजी घे. तुला त्या घरातले इक्वेशन्स अजून माहीत नाहीयेत. सगळे खूप स्वार्थी आहेत. कुणाचंच समोरवर खरं प्रेम नाहीये, कुणाला त्याची काळजी वाटत नाही. सगळा फक्त दिखावा आहे.